महत्त्वाची बातमी समोर येते। अंधेकर टोळीच्या अवैध बांधकामावर हातोडा, पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। बंडू अंधेकर टोळीच्या अवैध होर्डिंग आणि बांधकामावर पुणे पोलिसांचा हातोडा। नानापेठेतलं अतिक्रमण पाडायला सुरुवात करण्यात आली। पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई आहे। नानापेठेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बंडू अंधेकर टोळीच्या अवैध होर्डिंग आणि बांधकामावर पुणे पोलिसांचा हातोडा। नानापेठेतलं अतिक्रमण पाडायला आता सुरुवात झाली, तर पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू झाली आहे। तर नानापेठेत पोलिसांचा आता तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बंडू अंधेकर टोळीच्या अवैध होर्डिंग आणि बांधकामावर पुणे पोलिसांचा हातोडा। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, बंडू अंधेकर टोळीच्या अवैध होर्डिंग आणि बांधकामावर आता पुणे पोलिसांनी हातोडा मारायला सुरुवात केली आहे, कारवाई देखील सुरू झाली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच बंडू अंधेकर यांचं जे साम्राज्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। सध्या बंडू अंधेकर आणि त्यांची संपूर्ण टोळी ही कारागृहात आहे। मात्र त्यांचं जे प्रस्थ असलेला हा सगळा नानापेठ परिसर आहे, इथं जे अनधिकृत बांधकाम किंवा जे होर्डिंग अंधेकर यांचे लागलेले आहेत ते काढण्याचं काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे। ही जी कारवाई आहे ती महानगरपालिकेकडून केली जाते आणि संपूर्ण अंधेकर कुटुंबाचे जे प्रस्थ या ठिकाणी आपण पाहतोय ते कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे। हे समोर आपण पाहतोय वनराज अंधेकर यांचं ऑफिस आहे आणि त्यांचे जे काही फोटोज या ठिकाणी लागलेले आहेत, जे अनधिकृत असणार आहे ते सगळं महानगरपालिकेकडून पाडलं जाणार आहे। या संपूर्ण भागामध्ये अंधेकर कुटुंबाची मोठी दहशत आपल्याला पाहायला मिळत होती आणि या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असताना पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। बंदूकधारी पोलीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या संपूर्ण नानापेठ परिसरामध्ये आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून बंडू अंधेकर यांच्या टोळीचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळतं। इथूनच काही अंतरावर बंडू अंधेकर यांचं घर सुद्धा आहे आणि या ठिकाणी जे अनधिकृत आहे ते सगळं पाडण्याचं काम आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात येते आणि या कारवाईला सध्या वेग आलेला पाहायला मिळतोय। याआधी याच ठिकाणी असलेले जे अनधिकृत मासळी बाजार आहे तो सुद्धा बंद करण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं होतं, त्याच्यावर सुद्धा कारवाई केलेली होती आणि त्यानंतर आता या संपूर्ण नानापेठ परिसरामध्ये जिथं बंडू अंधेकर यांची दहशत आहे त्या भागामध्ये आता पोलिसांकडून आणि महानगरपालिकेकडून ही संयुक्त कारवाई केली जाते। बंडू अंधेकर आणि त्यांच्या कुटुंबाचं जे अनधिकृत बांधकाम असणार आहे या भागामध्ये ते सुद्धा पाडण्याचं काम महानगरपालिकेकडून केलं जाईल आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेही अनुचित घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तगडा असा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की पोलिसांकडून आता हळूहळू या कारवाईला वेग येताना पाहायला मिळतं। याआधी मासळी बाजार बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जे अनधिकृत होर्डिंग या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, जे काही बांधकाम असणार आहेत ते सुद्धा पाडण्याचं काम आता पोलीस आणि महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि कुठेतरी अंधेकर बंधू टोळीचं जे साम्राज्य आहे ते नष्ट करण्याचं काम आहे ते प्रशासनाकडून करण्यात येते। कठोर पावलं बंडू अंधेकर यांच्या टोळी विरोधात उचललेली पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने सध्या ही कारवाई सुरू झालेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।